तर वाल्मिक कराडला अटक करावी आणि वैद्यकीय तपासणीच्या नंतर आता केज कोर्टामध्ये त्यांना घेऊन जाण्याची शक्यता आहे। खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनवरती दाखल आहे आणि त्यामुळे आता केज कोर्टामध्ये त्याला घेऊन जाणार आहे। वाल्मिक कराडला अटक झालेली आहे, वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर केज कोर्टामध्ये आज त्याला हजर केलं जाईल असंही बोललं जात आहे। सध्या केज पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा त्याच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आला आहे। तर बीडमधल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचं नाव वारंवार समोर येताना दिसतंय। 22 दिवस उलटून गेले, 150 हून अधिक पोलिसांची टीम, त्यासोबतच सीआयडी या सगळ्यांची 9 पेक्षा जास्त पथकं तपास करत होती। मात्र पोलिसांना गुंगारा देणारा हा वाल्मिक कराड अखेर आज सीआयडी च्या पथकाच्या समोर आज हजर झालेला आपल्याला दिसतोय। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीचे अपडेट्स देत आहेत। मंदार, वाल्मिक कराडला अटक तर झालेली आहे, वैद्यकीय तपासणी होईल आणि केस कोर्टामध्ये घेऊन जातील असंही बोललं जात आहे। वाल्मिक कराड आता सीआयडीच्या या मुख्यालयामध्ये आहे आणि सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी त्याच्याकडून माहिती घेत आहेत, त्याची चौकशी करतायत आणि त्यानंतर या वाल्मिक कराडला ज्या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हा नोंद आहे खंडणीचा, त्या केजला नेण्यात येईल। त्याच्या आधी त्याची वैद्यकीय तपासणी होईल आणि त्यानंतर केजच्या न्यायालयामध्ये त्याला न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी सीआयडीकडून करण्यात येईल। आणि ही मागणी करताना सीआयडी काय सांगतं हे महत्त्वाचं असेल। यासाठी महत्त्वाचं असेल की आत्तापर्यंत हा वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे, हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी अद्यापपर्यंत त्याला करण्यात आलेलं नाही। जरी मोठ्या प्रमाणात आरोप झालेले असले तरी कागदोपत्री मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी अद्यापपर्यंत तो नाही। मात्र आता त्याला अटक करण्यात आल्यानंतर सीआयडी न्यायालयामध्ये त्याची पोलीस कोठडी मागताना काय सांगतं हे महत्त्वाचं ठरेल। इथं आपल्याला दुसरी गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की एकूण जे 3 गुन्हे आहेत, एक हत्येचा आहे संतोष देशमुख यांच्या, एक खंडणीचा आहे ज्याच्यामध्ये हा वाल्मिक कराड आरोपी आणि एक तिसरा गुन्हा त्या ठिकाणी त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा, हे तिन्ही गुन्हे सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेत। याचा अर्थ हे तिन्ही गुन्हे परस्परांशी संबंधित आहेत, इंटरलिंक्ड आहेत आणि याचाच अर्थ हत्येच्या गुन्ह्याचा आणि खंडणीच्या गुन्ह्याचा एकमेकांशी संबंध आहे। त्यामुळे सीआयडीचे अधिकारी या वाल्मिक कराडला संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोपी बनवतात का हे पाहायचं। अगदी मंदार, धन्यवाद या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।